महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धम्मपाल मेश्राम हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज शासनाच्या विविध विभागांचा अनुसूचित जाती जमातीसाठींच्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला। या बैठकीत त्यांना अनुसूचित जाती जमातीसाठींच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं आढळून आलं। त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत या संदर्भातील अहवाल मागवलाय। त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना या अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर प्रसंगी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू असा इशारा दिलाय। माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट मेश्राम यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील अनुसूचित जाती जमातीसाठींचा मोठा निधी शासनाला परत गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। पशुसंवर्धन विभागाकडील 2 कोटी रुपयांचा निधी शासनाला परत गेलाय। मत्स्य संवर्धन विभागात सुद्धा अशीच अनागोंदी असल्याचं ॲडव्होकेट धम्मपाल मेश्राम यांनी सांगितलं। सहकार विभागाअंतर्गत साखर कारखान्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना शेअर खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याची तरतूद आहे। कारखान्याकडे अर्ज केला तर 1 महिन्यात त्यावर निर्णय घ्यावा लागतो। जर तसा निर्णय घेतला नाही तर उपनिबंधकांकडे तक्रार करता येते। उपनिबंधकांनी 3 महिन्याच्या आत संबंधित अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला कारखान्याचे भागधारक करून देणं बंधनकारक असतं। अशा पद्धतीनं जिल्ह्यात एकही व्यक्ती साखर कारखान्याची भागधारक झाली नसल्यानं सहकार उपनिबंधकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी विद्युत पंप निधी वर्ग करण्यात आल्यावर सुद्धा शासनानं पंप देऊ नये अशी खोटी माहिती सादर केल्याचं आढळून आलंय। अनेक ठिकाणी अनुसूचित जाती जमाती जातीचा फायदा घेऊन इतर जातीच्या लोकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्याचं आढळून आलंय। ॲडव्होकेट मेश्राम यांनी हायमास्ट सोलर कुठं लावले अशी विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आलं नाही। गारगोटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या बांधकामासाठी 60 कोटी रुपयांची वर्क ऑर्डर असताना सुद्धा कामाला गती नाही। रमाई घरकुल योजनेची अत्यंत दुर्दैवी परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळतेय। अनेक जण या योजनेपासून वंचित असून कोट्यावधीचा निधी शासनाला परत गेलाय। हा गरिबांचे पैसे लुटण्याचा डाव आहे अशा शब्दात ॲडव्होकेट मेश्राम यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी मंजूर घरकुलं ही फक्त 1949 आहेत। पूर्ण झालेली घरकुलं फक्त 786 आहेत आणि सन 2010 पासून बांधकाम सुरू असलेली घरकुलांची आकडेवारी जर सांगितली ती 573 आहे। बांधकाम सुरू झाली नाही अशा घरकुलांची संख्या 240 आहे। ही योजनेबद्दलची अनास्था नाही तर हा पैसे लुटण्याचा डाव आहे। हा गरिबांच्या हिश्श्याचा निधी पळवण्याचा प्रकार आहे। मौजे वाघापूरमधील 9 गुंठे जागेतील महार तलावाशी नोंद असणारा तलाव बुजवण्यात आला असून ती जमीन अन्य जातीच्या लोकांना देण्याचा घाट घालण्यात आल्याचं निदर्शनाला आल्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून याबाबत अहवाल मागवल्याचं त्यांनी सांगितलं। जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू असा इशाराही ॲडव्होकेट मेश्राम यांनी दिलाय। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे अनुसूचित जाती जनजाती वर्गातल्या नागरिकांना, रहिवाशांना लाभाच्या ज्या योजना पोचणे अपेक्षित होते त्या योजना पोचत्या होऊ शकलेल्या नाहीत असं प्रथमदृष्ट्या माझ्या निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने या सगळ्या घोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर योग्य पद्धतीने तपास आणि चौकशी होऊन भविष्यात त्यांच्यावर गरज पडल्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मार्फत देखील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता आज तरी नाकारता येत नाही। आजच्या आढावा बैठकीत ॲडव्होकेट मेश्राम यांनी सर्व अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत कारवाईचा इशारा दिल्यानं साहेब लोकांचे धाबे दणाणलेत।